हां, ॲडव्होकेट अनिल परब यांनी मांडले, महाराष्ट्रात भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाच्या वाढलेल्या प्रस्ताव संदर्भामध्ये ती देखील सूचना मी माझ्या दालनात अमान्य केली आहे. तथापि मी सचिन अहिर यांना आपलं मत व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटाचा कालावधी देत आहे. आज महाराष्ट्रात संपूर्ण देशात शहीद दिन आज ओळखला जातो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज आपण वंदन करतो. का तर त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं. परंतु त्याच दिवशी आज महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच न घडलेली गोष्ट, महाराष्ट्राच्या राजकारणात जे कधीच आम्ही बघितलं नाही ते आज आम्हाला बघायला मिळालेलं आहे. काही दिवसापूर्वी जी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खात आहेत. जर मंत्री मार खातो या महाराष्ट्रामध्ये, आम्ही मंत्री म्हणून बघत नाही, आम्ही सरकार म्हणून बघतोय. आणि सरकारचं कर्तव्य काय असतं? सर्वसाधारण नागरिकाला संरक्षण देणं. जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? मी या सभागृहात गेले कित्येक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण जवळला बघतोय. काही वर्षापूर्वी उठाव केला गेला. हा उठाव कशासाठी केला? तर आमचा स्वाभिमान राष्ट्रवादी चिरडते, आमचा स्वाभिमान राष्ट्रपती पायाखाली दाबते. अजितदादा आम्हाला फंड देत नाही, अजितदादा आम्हाला वागणूक अशी घाणेरडी वागणूक देतात. त्याच्यासाठी आम्ही उठाव केला, त्याच्यासाठी आम्ही सत्तेतनं बाहेर पडलो, त्याच्यासाठी आम्ही सत्ता पलट केली. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. सभापती महोदय, नाही सभापती महोदय, माझं पूर्ण 289 का होतोय? हा पूर्ण 289 होतोय. मंत्री महोदय काय म्हणायचे? महोदय, या विषयावर जेव्हा चर्चा झाली, निर्णय झाला, तेव्हा ते नव्हते. तर अनावश्यक आपण हे मांडायला का म्हणतो? तो 289 तुमचा 289 तिथे दालनातच आहे. थोडक्यात मांडा आपण. नाही, माझं म्हणणं या विषयावर स्वरूपामध्ये मांडू नका, थोडक्यात मांडा आपण. या विषयावर चर्चा झाली, काही रुलिंग दिलं गेलं, चर्चेवरच ऑब्जेक्शन आहे. या राज्यामध्ये मंत्री मार खात आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत. कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे, आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 कडे 289 का होतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते, त्यावेळेला हा विषय 289चा होतो. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा. आणि दुसरा विषय असा आहे की विशेष बैठकीमध्ये या आसनावर माननीय उपसभापतींनी एका IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करायचे निर्देश दिलेले आहेत. आताच काही दिवसापूर्वी खालच्या सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड केलं आणि नंतर नामुष्कीने त्या IAS ऑफिसरला परत घेतलं. तुम्हाला तुमचे अधिकार जर वापरायचे असतील तर ज्या अधिकारात खाली आपण पिटलो गेलोय, मार खाल्लाय, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरताय. माझं म्हणणं आहे मिसयूज ऑफ पॉवर आहे. का अविश्वासाचा ठराव आणू दे उपसभापतींवरती? ऑलरेडी आमचा एक अविश्वासाचा ठराव पेंडिंग आहे.
त्याच्यामुळे अविश्वासाचा ठराव आणण्याची आम्हाला परवानगी द्यावी. या सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे, परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य, कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289 अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लाट मारून जर बाहेर पडले तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवण्याची ताकद दोन्ही राष्ट्रवादी जागे राजे मार खातात. दोन राजांनी मार खाल्ला. उदय सामंत बोला ना. सभापती महोदय एखाद्या आम्ही तुमच्यासमोर संरक्षण मागितलं, आम्ही समजू शकतो, आम्ही विरोधी आहोत, आम्ही कमजोर आहोत, परंतु छाती काढून दिवसा उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला? बोलतो ना, त्यांचं रेकॉर्डवर नाही. आता तुम्हाला बोलायला मी रेकॉर्डवर नाही. ठीक आहे. सभापती महोदय एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो. सभापती मध्ये माझा माईक बंद केलेला आहे. अरे माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी. का फक्त आमच्या समोर त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या. 2.5 तासाची चर्चा लावा. याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान उठाव सगळ्या गोष्टी. राज्यात काय चाललंय? सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार ते आपण जरा निर्देश द्यावेत. म्हणजे माझं भाषण मी संपवतो. आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी. ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा हा तुमचा अधिकार आहे. पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून त्यावेळी आमचे कोतळेपणे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही. हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात. सन्माननीय सभापती महोदय, माझ्या संदर्भातला उल्लेख सन्माननीय परब साहेबांनी केला. सुरुवातीला परब साहेबांनी केलं की मंत्री त्यामुळे बोलायला दिले. आता आपण बोलतायत मंत्री संरक्षण मागतायत. ही वस्तुस्थिती आहे. ऐका ना, आता माझं ऐका. परब साहेबांचं शांतपणे आपण ऐकलं. मी हे एवढ्यासाठीच आपल्या निदर्शनाला आणलं की सन्माननीय सभापती महोदय जो प्रकार घडला तो प्रकार आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार आहोत, त्यामुळं आपल्या निदर्शनाला आणलं. ह्या परिसराचे कस्टोडियन कोण आहेत? आपण आणि माननीय विधानसभा अध्यक्ष आहोत. आता राहिला प्रश्न. परब साहेब म्हटले उठाव केला, कुठं गेली छाती? उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेते येतील, कोतळे काढू. खुलेआम आलो ना आम्ही. विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत. काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली. आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा. त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील. पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 289 दुसरी अमान्यच केली आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सध्या बाकीचे सगळे विषय सुजलाम सुफलाम आहेत. फक्त राहिलंय काय, बंधुबाबा मंत्री मार खात आहेत, हे सगळे विषय सध्या महाराष्ट्रात चालू आहे. 12 कोटी जनता बघते काय चाललंय सभागृहात. सगळे प्रश्न इथे येणार कोण आमदार कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी. आज आम्ही ओरडतोय कशावरती? बंधुबाबा महाराष्ट्राला कसा फसवतोय, राजकारणी लोक बंधुबाबांच्या बाबतीत कसे नादाला लागलेले आहेत. आम्ही एवढीच आम्हाला या 289च्या माध्यमातून सरकारकडनं हे निवेदन हवंय की हे जे प्रकरण आहे याच्यातली माहिती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे. आमच्याकडे बरीच माहिती आहे. आमच्याकडची माहिती आज आम्ही सभागृहामध्ये मांडू इच्छितो. ती कुठल्या आयुधाने मांडायची हे आपण सांगायचंय. परंतु जो बंधू बाबा आज सगळ्या मोठ्या ताकदीच्या लोकांना बरोबर घेऊन हे सगळं जे काय कारनामे केले, जे काय लैंगिक अत्याचार केले आहेत, सामाजिक अत्याचार केले आहेत, यापेक्षा गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. आणि याच्यामध्ये राजकीय नेते, आमचे राजकीय नेत्यांचे फोटो असल्याबद्दल काही दुमत नाही, कारण राजकीय नेत्यांचे फोटो कोणाबरोबर पण असतात. परंतु त्याच्याशी आर्थिक संबंध, त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध, त्याच्या दुष्कृत्यात सहभागी, त्याच्यासाठी फोनवरला दबाव, या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ही एप्स्टीन फाईल जी नवीन निघालेली आहे याच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय की जे काय आरोप प्रत्यारोप चालू आहेत, आमचं म्हणणं असं आहे, आमच्यावरती काही आरोप केले जातात, तुमच्या सरकारमध्ये पाणी दिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, करा चौकशी त्याची, कोणाच्या दबावाने ते पाणी दिलं, कोण होतं त्याच्यामध्ये, कशासाठी होतं, ते लोक आता कुठे आहेत, हे सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु या सगळ्याची चौकशी करून या बुवाच्या बाबतीमध्ये काय काय धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याची सभापती आपण दखल घेऊन या विषयावरती चर्चेला आम्हाला परवानगी द्यावी आणि या विषयाची सविस्तर चर्चा अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपण घडवून आणावी. ती कुठल्या आयुधाच्या माध्यमातून आपण घडवून आणणार ते आपण सभागृहाला सांगावं, जेणेकरून मग जे काय आमच्याकडे जी काय माहिती आहे ती सभागृहाच्या पटलावर आम्ही ठेवू, आपल्या समोर मांडू आणि मग आपण त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय द्यावा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सत्यजित तांबे. सभापती महोदय, दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेल्या आहेत. त्यामुळे आपलं निवेदन आलेलंच आहे आता पटलावरती. त्या संदर्भामध्ये मंत्री महोदय दादा सत्य